Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. या बीडला जी कीड लागलेली आहे ती कीड या मतदानाच्या माध्यमातून उद्ध्वस्त कराल असं आव्हान या माध्यमातून मी करतोय। आज या देशामध्ये आणि काय एवढ्या प्रत्येकीने येऊन बोलतोय कारण या देशाचं संविधान धोक्यात आहे आणि जर संविधान उद्ध्वस्त झालं तर सर्वात पहिल्यांदा जर गुलाम कोण होईल तर या राज्यातला शेतकरी या राज्यातला दलित गुलाम होईल। तो गुलाम होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही आज उपस्थित आहे। सर्वांना करतोय मी पवार साहेबांना भेटू 1.5 तास माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत त्यांनी चर्चा केली। जयंत पाटील साहेबांनी माझ्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि तेव्हा मला ठाम विश्वास झाला की गेल्या 17 वर्ष हा आंबेडकरी कार्यकर्ता संविधान वाचवण्यासाठी लढतोय। 10 वर्षापूर्वी एका युवकाने आत्महत्या केली, त्याचं नाव होतं रोहित मुल्ला आणि त्यांनी सांगितलं होतं हा नरेंद्र मोदी नावाचा हुकूम संविधान बदलणार आहे, तुम्ही क्रांतीसाठी लढा उभा करा। तेव्हापासून मी मैदानात उतरलेलो आहे आणि त्या दिवशी कळालं कोणी वाचू शकतं तसे फक्त आंबेडकरवादी नेते शरदचंद्र पवार साहेब संविधान वाचू शकतात हे असणारा ठाम विश्वास या ठिकाणी। बाकी आमचे 2 जण कविता करतात, मी बी एक कविता जोडायचा प्रयत्न करतो। बस झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीचं गुणगान, बस झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीचं गुणगान। कवाडे साहेब, आठवले साहेब, भाजपातून बाहेर पडा, धोक्यात आहे संविधान। आणि अण्णा आष्टीचे तर अण्णा मी चांगला ओळखीतो कारण मी बी पाहतो त्याचा आहे। अण्णा लय जोरात भाषण करायला लागले, अण्णाचं भाषण ऐकलं, अण्णाच्या भाषणात तर आंबेडकरी नेत्यापेक्षा जोरात ओरडायला लागले संविधान कुठं धोक्यात आहे का? अरे तुम्हाला कळतं, आम्हाला कळतं। संविधान दिलेलं तेव्हा कुठं होते अण्णा? त्या हेमंत हेगडेने आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो तेव्हा कुठं होते अण्णा? आणि जेव्हा आम्ही इंडिया आघाडीवाले म्हणायला लागलो की हे 400 पार संविधान बदलण्यासाठी आहे तेव्हा तुमचा 400 पारचा नाराज बंद झाला, तेव्हा कुठं होते अण्णा? अण्णाचं तुम्हाला खरं सांगतो, वरून ताई सोबत आहेत, मी त्यांना चांगला ओळखतो, त्यांच्या पण मनात बजरंग बाप्पाच आहे। त्याच्यामुळं बास झाल्या फालतू गप्पा, निवडून येणार बजरंग बाप्पा संविधानासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी, मानवता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी वज्रमुख एक करा आणि इंडिया आघाडीला मतदान करून या ठिकाणी क्रांती घडवा, हा देश वाचवा असं आव्हान या माध्यमातून मी आज या ठिकाणी करतो आणि रजा घेतो। जय भीम।